मुखी सुके घालो हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे विठाला 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 गाडी वाजवा विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये वैराग्याचे शिरोमणी असणारे जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासी तुकोबाराय काल्याच्या प्रसंगाला अनुसरून आजच्या अभंगामध्ये वर्णन करतात की महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ आमचं मन भरलं नाही. अभंगाचा साधा अर्थ आहे आम्ही पुन्हा आता तुम्ही 2-4 दिवस माहिती व्यवस्था केली पण मला जावं लागते आणि माझी इच्छा आहे पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. कारण जिथं जीवाला सुख भेटते जिथं जीवाला सुख भेटते जिथं जीवाचा सोहळा होते जिथं जीवाला काही भेटते तिथं हा जीव लालची लागते. जीवाला वाटते आता माझ्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही एक करा आता मला जाऊ द्या मला तुमच्या इथून जावंसं वाटत नाही असं आमचे ते चोपदार दादा पुंडलिक महाराज म्हणले. काय म्हणे महाराज तुमच्या गावचं मंदिर आहे काय तुमच्या गावचे लेकरं आहे पण रोजा झाला म्हणे आपला कार्यक्रम महाराज जाऊ वाटत नाही म्हणे इथून. म्हणलं महाराज जाच लागणार आहे आणि जाच आणि पुन्हा असे तुकाराम महाराज म्हणतात मी या मूर्ती लोकांमध्ये आलो आणि मी हा भक्तीचा आनंद घेतला आणि इतरांना दिला. मी इस्टेट घालवली संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराज म्हणतात मी सावकारकी बंद केली सावकारकीमध्ये लोकांच्या खतावणीमध्ये वावरं घेतले घरं घेतले कोण ऐकून काही बावून लिहून घेतले पण सबंध ज्याचे त्याने देऊन टाकले आणि मोकळं झालो त्यातून. कोण म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात मी या मूर्ती लोकांमध्ये आलो पण मी भक्तीचा हा आनंद भक्तीचा हा रस घेतला आणि इतराला दिला. सेविता हा रस हा भक्तिरस. आपण जे 4 दिवस या ठिकाणी आलो ना सतत आमच्या महिला मंडळींना गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं हे 4 दिवस आपली भक्ती झाली. तरुण मंडळानं 1 महिना झाला तरुण मंडळाचा 1 महिना गेला. ज्याले भेटा त्याले भेटा त्याले भेटा रावाले भेटा शेडजीले भेटा भोपनजीले भेटा कशासाठी भेटा ते तुम्ही समजून घ्या. हे तरुण मंडळानं धावपळ केली. कालपासून स्वयंपाकाची गडबड केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे. तरुण मंडळी 1 महिन्यापासून लागेल आहे. बरं ते काय रिकामे आहेत का उद्योगावाले आहेत व्यवसायवाले आहेत हां कोणातरी काम पण नाही कोणी त्याले घरी बरं म्हणत नाही लावलं वाटते दुकान. आता दुकान ना लावा तर ही इकडे कसं काय तर मग
वाटते आज शाळेवर सुट्टी. आता सुट्टी नाही ठोकली तर इकडे जमल कसं. मी सांगत होतो प्रपंचाचा त्याग करून करावा लागतो तो परमार्थ. आणि हे कशासाठी? अरे हा सोबतीला येत नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, संचित देईल ग्वाई, तई कई मग यमाज्ञा. एक दिवस जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. केलेलं कर्म हे आपल्या सोबतीला येणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी सावकारकी जाऊ दिली, खतावण्या जाऊ दिल्या. आणि गेल्यावर मग काय झाला? दुष्काळ पडला. दुष्काळ मोठा दुष्काळ पडला. आणि दुष्काळात काय म्हणतात महाराज? पाणी नाही आलं, अन्न नाही पिकलं. आणि मग काय झालं? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. धन नसल्यावर कोण विचारते हो? म्हणतात काही पुढ्याचा एक म्हाताऱ्या बायाचा एक दुवा आहे, रगत ते जोड लोक म्हणते संगत. म्हणजे चालतीची गाडी आहे, चालतीची गाडी आहे. हे बसलं याच्या मागं काय लागतं बापा? पडल्यावर कोणी कोणाचं नाही. जे दोर लोक मस्ती आहे, जे दोर लोक शक्ती आहे, जे दोर लोक पैसा आहे. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. नाही तर दादाची बाईला गरज. मी जास्त सांगत नाही. चलती में भलती सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं है कोई. जब तलब अपने पल्लव पैसा. अब्जतपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना. कबीरदासजी महाराज म्हणतात आपल्याकडे पैसा आहे ते जर लोकच आपल्याला लोक विचारतात. आणि एकदा का आपण गलतीन झालो, आपल्याकडे सत्ता गेली, अधिकार गेला की आपल्याला कोणी विचारत नाही. तुकाराम महाराजांनी सर्व त्या प्रपंचाचं मोकळं केलं. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. स्त्री एक अन्न करता मेली. बायको बिमार होती, ती मेली. आणि ती मेल्यावर मग दुसरी केली नाही. पुण्याच्या सावकारानं जुलमानं तुकाराम महाराजाला दिली. तिचं नाव जिजाबाई. मी इतिहास सांगत बसत नाही. तुकोबारायांनी देव आपला केला. जिकडे गेले तिकडे दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे. विठ्ठल हरी विठ्ठल हरी. कोण्याही डोंगरावर जायचं, तुकोबारायांनी भजन करायचं. संध्याकाळ झालं की घरी यायचं. दुपारी नाही आले की जिजाबाई भाकरी घेऊन जायची. इतिहास सर्वांनी ऐकलंय, मला हे सांगायचं नाही. पण तुकोबारायांनी एवढा त्याग करून देवच का आपला केला? ते अभंगाचं एक चरण आहे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते देवीन जीवा सुख नोये, ते देवीन जीवा सुख नोये, ते देवीन जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते देवीन जीवा सुख नोये, ते देवीन जीवा सुख नोये, ते देवीन जीवा सुख नोये. महाराज म्हणतात तो देव आपला करा. कशासाठी? सुखासाठी. आपल्याला सुख पाहिजे ना. सुख पाहिजे असेल तर देव आपला करा. तुकाराम महाराज म्हणतात सुख लागत असेल तर देव आपला. दुजा ऐसा नाही कोणी लय म्हणता येईल. जो या काळी भयातुनी. अरे दुसरा कोणी नाही आपल्याला या प्रपंचाच्या दुःखातून काढणारा. तुकाराम महाराज. दुजा ऐसा नाही कोणी जो या काळी भयातुनी. प्रपंच हा ताप देणार आहे. प्रपंच हा दुःखदायक आहे. तुम्ही आम्ही सोडला नाही, पण जीव भागावला की आपल्याला वाटते चला बापा आता देवाले पायाला लागून या. त्याने सांगा की पाय बापा आमचं काही चुकलं भुललं असेल तर माफ कर बापा, पण आम्हाला यातून जीव हा सुखाचा लालची आहे. महाराज म्हणतात त्या सुखासाठीच म्या प्रपंचाचा त्याग केला, देव आपला केला.
आणि देव तो आम्हाला घ्यायला आला. हो. आम्ही जातो तुम्ही कृपा सोद्यावी, हो सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेड झाला उभा पांडुरंग. अरे ज्या तुकाराम महाराजांसाठी देव उभा राहतो, देव किती ताकद मोठी आहे. देव उभा राहणं कुठे, आणि आपल्याला तर फक्त काय पाहिजे, आपल्याला देव पाहिजे काय. अरे हट, देवाची काय गरज आहे, फक्त सुख पाहिजे आपल्याला. अरे सुख काय ना भेटते, महाराज मंगरुळले जा लागते ना. हो गाडी भेटली पाहिजे, गाडीनं जायला. अहो महाराज या गाडीवर ऊन लागते ना, हो थंडी वाजते ना, अंगवलं होते ना, 4 व्हीलर पाहिजे. अहो महाराज मानवली रोडलाही खराब आहे ना, गाडी नको मग हेलिकॉप्टर घे. अहो या हेलिकॉप्टर मध्ये 2-3 बसतेत ना, बाकीचे मग कसे नाही, मग विमान घे. देतो तो देतो. काय येऊ नये तुम्हापाशी. अहो त्याच्याजवळ कशाची कमी आहे, पण तुमचा भाव लहान होतो, तुमचा भाव लहान होतो, तुमचं मागणं लहान होतं. तो द्यायसाठी बसला. वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा. वावा टाळ्यारी हरी बोल. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू ताताडी उतावीळ, कृपाळू ताताडी उतावीळ. वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी. कृपाळू ताताडी वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी. त्याचा काय अपराध आहे, त्याचा काही अपराध आहे का टाळकऱ्याचा आहे. हा जवान माणसाकडून गोऱ्या सोऱ्या ऐकून मस्त पेरणं करून घेतलं, आणि गाठ्याचं आखर डंगऱ्याच्या नशिबी ठेवलं. आता पहिलेच तर डंगऱ्याचे पाय फसून राहिले, आणि त्याच्यावर तुम्ही तिफन लावली, आणि पेरणारा मासारखा टोल्याचे काय त्याच्यावर लोयते. कायच्यावर लोयते हे टाईट. अरे म्हणा, अरे म्हणा, अरे बाबा 3 दिवस कसं मैदान होतं. हा आणि काय महाराज आमच्या नशिबी उतरवलं गणेश महाराज का नाही. आता डंगऱ्या पुणे पेरणं करून घ्या लागल ना. हा जवान बैल जर पळून गेला, मोकाट गेला, तर डंगऱ्याच चुकली गेला, आणि डंगऱ्याची गॅरंटी असते. हे काय मेजवानी आहे. आमचे महाराज लोक म्हणतात, महाराज एखादा ॲटम कमी करा, काही जेवणाचं हलकं करा, पण हे लय चांगलं द्या म्हणते. हे म्हणजे माईक वाजवणं, मग ते गायक टाळकरी. पण पहा तुम्ही देणारे का नाही देणारे म्हणते हे बी घ्या, जे लागल ते तुम्हाला काय पाहिजे ते सगळं सर्व्हिस घ्या. आणि महाराज जेवायचा बेत सांगा काय करू, बेतही सांगा काय करू. गजानन भाऊ चुकलं काही, आपण पूर्णाच्या पोया खाल्ल्या, अवघड गावानं पूर्णाच्या पोया खाल्ल्या, यकीन नाही होय की इथे पूर्णाच्या पोया. हा गोट्याले नुपर नाही ठोकरा लागता घाण आहे. गजानन भाऊ म्हणे या गावात ठोकर कीर्तन नका घेऊ महाराज. जेवण झालं आमचं. गजानन भाऊ म्हणते श्रीराम महाराज कीर्तन नाही झालं तर चालेल, बेतला फिट झाला, जाऊ द्या तिकडे कीर्तन करणार. खोटं आहे का काही. हां काय महाराज कोण्या गावात आणलं म्हणे तुम्ही, राहू द्या कीर्तन राहिलं तर. मिळालं भाऊ आपल्याला दक्षिणा भेटते, नाही कीर्तन केलं तरी दक्षिणा भेटते. अरे महाराजाने बोलावलं भाऊ. हां हे काय भक्ती काय एवढी सोपी आहे का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अरे हा भक्ती आनंद आहे. हा तुम्ही सुद्धा हे खा.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे घ्या चरपटू नका तुम्ही. अरे काय दुरून पाहता, चला आमच्या सोबत. या रे लहान थोर, लहान असाल तरी या, म्हातारे असाल तरी या, आणि जवान आल्यावर तर मग त्याला शाबासकीच आहे. तरणा भाग्यवंत, राहू दे ना रे, राहू दे. अरे जो तरणा आहे ना, आज म्हणतात देश सांभाळाव तरुणानं आणि प्रपंचही सांभाळाव तरुणानंच. थकले भगले म्हातारे फटारे यायला काय काय काही उपयोगाचं नाही. अरे ज्याच्या हाती ताकद असली, आपण म्हणतो ना, अरे अरे ये भल्या माणसाला चांगल्या कामी आला होता, हात लाव याला, पोत्याला हात लाव. माणूस तरण्याची वाट पाहतो, तरणा भाग्यवंत, त्याची कुठेही किंमत आहे. म्हणून हे जे तरुण मंडळ आहे ना, हे तरुण मंडळाचं नियोजन आहे. त्यासाठी मीच नाही शाबासकी दे, रोज आपण शाबासकीची थाप ऐकली महाराज लोकांची. अरे बाबा रात्री तर गौरव केला, धन्य माता पिता तयाची. काय म्हटलं, काय सांगितलं, अरे तुम्ही धन्य नाही, धन्य तुमचे आई वडील की ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं. धन्य माता पिता. एक आमचं एक वाक्य आहे, जननी पुत्र ऐसा जने, जननी पुत्र ऐसा जने, लाखों में दादा हो छूट, नहीं तो बिचारी बांध रहे माता, मत गमाए अपना. काही बायाला असं वाटते, माय रिकामी राहिली असती तर पूर्ण होतं. रिकामी म्हणजे मी नाही म्हणत ते, म्हणजे आपण काय बोलतो ना, कारण कोणत्याचं घर हाती घ्यायचं, कोणाला होत नाही, कोणाला होत नाही म्हणून दुःख काय, आणि कोणाला झाले तर पंचायत आहे ना. मायने झोपू देत नाही, बायकोने लागू देत नाही, आणि उतरत नाही ते लोक काही थांबत. उतरत नाही म्हणजे वरच्या मजल्यावरला खाली उतरत नाही म्हणतो बरं मी. कुणीकडे काही का उतरत नाही ते लोक थांबत नाही, लेकराने सुट नाही. महाराजांनी रात्री सांगत जाऊ द्या शब्द आहे, तरुणाची सुद्धा किंमत आहे, आई वडिलांना आहे. कारण पहा सज्जन हो, व्यक्ती हा मरून जातो, व्यक्ती हा संपून जातो, पण व्यक्ती गेल्यानंतरही त्याचं कार्य मागं राहते. मरावे परी कीर्ती रूपी मरावे. हा माणूस मेलच पाहिजे, मरणारच जाणारच आहे. पण आम्ही आता गेल्यावरही बी आम्हाला दुःख होते की विठ्ठलराव पाटील गेले, माझं नुकसान झालं. श्रीराम चालगड्या चाल बस मागत एखादं कीर्तन व्हायला, भाऊ गेले, अनुभव बाबा काही माय पण नाही. आपल्या आवडीचा, आपल्या सोबतीचा, आपल्या जिव्हाळ्याचा, आवडीचे माणसं गेले की माणसाला दुःख होते. व्यक्ती हा जातात म्हणतात ना, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आठवणी राहतात जीवनात, पण आठवणी कोणत्या, आठवणी राहतात चांगल्या, आणि चांगल्या आठवणीला जपा, आणि त्याचा आदर्श काय उपदेश असते. आखरीचा दिवस असला तर मागणी मागून घ्यायची असते, आणि आजच्या दिवशी फक्त काला खायचा असते. आजचा दिवस काले काय, आज उपदेश वर्म काही नाही, पण मात्र केलेल्या कार्याचा
गौरव करायचा दिवस आज आहे. त्याचं नाव काला आहे. काला काला म्हणजे तुम्हाला प्रपंचात काला टाका. हा मथारा असला तर काल्याशिवाय भागत नाही. लहान मूल आईला आपल्यापासून दूर करायचं असलं की काल्याशिवाय भागत नाही. आई काय करते, अंगापासून दूर करायचं असलं की मुलाला काला देते. काय भाताचा काला, पोळीचा वर्णाचा काला. त्याच्यासाठी लहान मुलाला आपल्यापासून दूर करायसाठी काला. पण तो काला तुम्ही आम्ही खाल्ला. काला खाल्ला म्हणून हा पोंगा पंडित मोठा झाला. नंतर आईपासून ती दूर चालला जाते. आईच्या कामाचा राहत नाही. आईपासून सुटला आणि बाई बसला. आई गेली, बाई आली आणि बाई मग त्याला काल्या का घेते समोर रस काढतो. मग करता 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 याचे दिवस इथे झाला हालीचे. त्याची कोणाची मान हलते, कोणाचा हात हलते, कोणाने चहा हाती दिला तर खाली सांडते. आणि मग त्याने म्हणजे काय असं करून राहिले, यात टाका त्यात टाका त्यात टाका. गुढी धमकावते आणि मोठ्या जाड टोपलं घेऊन येते. घे चुरचार करून. आता पोटाची आग तिनं जर दिला एकत्रित करून गुढ्याचं पोट भरते. आणि तिनं जर असं दिलं सोडसाड करून तर आपला जागोया देत बसते. हे काय अवस्था आहे. एक काला आईनं दिला तो प्रेमाचा खाला, जीव मोठा झाला. एक काला आज आमचे संत महात्मे देतात. काला वाटी या पुण्या नेत असते. ह्या हो व्हायचे म्हणत असे. आज हा गजानन महाराजांचा प्रगटी महोत्सव होता. काला द्यावं संतांनी. संतांनी काला दिला की जीव मुक्त होत असतो. लक्षात ठेवा, आईनं काला दिला तर जीव मोठा होत असतो आणि संतानं काला दिला तर जीव पुण्यवान होत असतो. आणि त्या पुण्यवान संतांच्या काल्यासाठी वैकुंठातले देव सुद्धा मूर्ती लोकांचे कुठचे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मूर्ती की व्हावा जन्मामा. आजच्या या महाराष्ट्र भरातल्या काल्यावर स्वर्गातून देव ढुकढुकू पाहिजे. तिथं गाव आहे, तिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथं काला आहे. आज सर्व लोकांची नजर कोणीकडे लागली, स्वर्गातल्या देव लोकांची नजर मूर्ती काला आहे. काय कीर्तन आहे, काय भजन आहे. दही टाकलं, पोहे टाकले, मिरची टाकलं, लोणचं टाकलं, आणि त्यात सर्व टाकून ते काला तयार केला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात दुर्लभ आहे, वैकुंठात अमृत भेटल पण काला भेटत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगे. आजचा हा लाभ आपल्याला गजानन महाराज देत आहे. घ्या रे दही भात. पंढरपुरामधून सुरू झाली. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग सर्वांना मात. आणि त्या संत महात्म्यांनी त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केलेला काला महाराष्ट्राही काला देश विदेश चालला. काही प्रबोधनकार, कीर्तनकार, भागवतकार, उच्च लोक कुठे कुठे चालले विदेशानं. आणि या भारतीय परमार्थाची संस्कृती, या भारताची नीती इतर देशाने चालली. आणि तिकडलं आपण घेऊन राहिलो उघडं लागलं. तिकडलं आपण घेऊन राहिलो. आपल्या ज्ञानाला तेच घेऊन राहिले. आपल्या ऐश्वर्यावर, आपल्या ज्ञानावर, आपल्या वैभवावर विदेशी लोक खुश आहेत. विदेशी लोकांचा डोळा आहे. आणि आपलं उलट होऊन राहिलं. बरोबर, आपला सकाळचा कार्यक्रम होता,
बाईचा कार्यक्रमाला संध्याकाळचा कार्यक्रम जैसा देश वैसा देश. जे जे पाहायला लागलो ते आपण करायला लागलो. आपण संस्कृतीपासून दूर चाललो. संस्कृती ही आपल्या जीवनात जर असली ना तर आपली धर्मनीती सांभाळल्या जाते. आणि हा सांगण्याचा अधिकार फक्त संत महात्म्याचा आहे. संत महात्मा कारण हे दुसऱ्याला सांगायचा अधिकार नाही. म्हणून तुकाराम एका अभंगात सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अरे बाबा हा जो भेटला तो वाया जाईल. काय करून राहिला तो, कुठं कुठला तरीचा बरोबरी दुरावसी दुरी या भवाची पुरी वाहवसी. अरे इनाकारण कुणीकडे गुंतून राहू नको. ही संधी तुला पुन्हा येणार नाही. हातचा घास मुखी गिळू सत्ता नाही हाती. आपण ऐकलं का म्हणजे दुसऱ्या दिवसचे कीर्तनकार आपल्या जालना बुलढाण्यापर्यंत आले. बाबा बोलत नाही म्हणजे की महाराज वापस गेले. त्याने बाबा बोलत नाही असं जर माहित असतं तर ते घरूनच आले असते का. सांगितलं महाराजांनी 55-56 वर्ष वय असेल त्याचे बाबा. यंग बाप यंग पोरगा. पण माझे बाबा बोलत नाही हो महाराज. मी ऐकलं फोनवर ढाय ढाय रडते माणूस. मी म्हटलं तुम्ही रडता म्हणजे खोटं नाही. तुम्ही चिंता करू नका महाराज. तुम्ही तुमच्या फुरसतनं जेव्हा योग आला तेव्हा या. आम्ही तुम्हाला समजून घेतो. तेव्हा त्याने बरं वाटतं. त्याची गाडी काढली. दुसऱ्या दिवसची कीर्तन अजय महाराज गरडे. रात्री सांगितलं महाराजांना की मला हे सांगायचं ते नाही सांगायचं. तुम्हाला त्याचं कीर्तन सांगायसाठी तुम्हाला उभं केलं का. तुम्हाला सांगतो आजची सत्ता तुमच्या हाती. आजचा दिवस तुमच्या हाती. कल की कोण जाणे. अहो आपण काल काय केलं हे सांगता येईल पण भरवसाच नाही आयुष्याचा. तुकडोजी महाराज उद्या करायाचे आज करा काही. भरवसाच नाही आयुष्याचा. दुसरं बोलवा कल करे सो आज कर आज करे सो अभी कर. कारण हा नरदे आहे. हे इंजन आहे मशीन आहे. महाराजांनी रात्री सांगितलं इंजन केव्हा बंद पडत घेतात नाही. मग तुमच्या हाती वेळ आहे काळ आहे. तुम्ही सत्ता संधी साधून घ्या. म्हणून तुम्ही भाग्यवान मंडळी या मानवी ग्रामवासी. मला सोडून जर मी या गावचा आत्ताच्या पुरता तरी म्हणून उद्या कोण्या गावचा महाराज होता मी आत्ता पुरता कारण संताचा व्यवसाय. मी सांगितलं पत्र सर्वांना देता येत नाही. प्रबोधन सर्वांना करता येत नाही. साधूला सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून साधू सांगतो आणि साधूचं ऐकलं पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात संत सांगती ते ऐकत नाही इंद्रियाचे ऐकतो. आपण इंद्रियाच्या अधीन झालो. जसं जसं आपल्याला आवडते तसं तसं आपण करायला लागलो. पण संत महात्मे भेद करतात बाबा इंद्रियाचं ऐकू नका. इंद्रियाला लगाम द्या लगाम. जसा मस्ती आलेला घोडा आपल्याला प्रवास करायसाठी त्याच्या तोंडात काय करावं लागते. लगामाशिवाय धावत नाही संदीप पाटील. नाही तर मग सैराट सुटते पिक्चर सारखा. काय सुटते मला काय सांगता येत नाही का. कुठे जाते मग ते जाते मग येईल उड्या मारायला. इंद्रिय हे भगवान आहे. हे इंद्रिय तुम्हाला कुणीकडे घेऊन जातात. त्याला घोड्याची उपमा दिली. अरे त्याच्या तोंडात लगाम टाका लगाम. आणि लगाम टाकून त्या घोड्यावर सवार व्हा आणि तुम्हाला जिथं न्यायचं तिथे त्याला घेऊन जा. त्याला म्हणतात माणूस. धाब्यावर जरी गेला तरी कोरा वापस आला पाणी जरी गेला तरी पाणी पाणी. कशा घोडा आहे मनाने अंकुश लावला पाहिजे. मोठ्या होलसेल जेवणात जरी शिरला तुम्हाला इलाज नव्हता. अरे नाही बाबा त्याला लगाम घाल. संत महात्मे सांगतात दारू गांजा मत पिओ यारो. दारू गांजा मत पिओ यारो.
अक्कल गुंग हो जाती है, अपने पास का पैसा गवा कर इज्जत मट्टी में मिल जाती है. किती दारू पिणाऱ्यांना पुरस्कार भेटले हो? हा? किती दारू पिणाऱ्याला पुरस्कार भेटले? आता राष्ट्रपतीने दिले नाही काही पुरस्कार? एखादा बुवा दारू पिऊन वार संपवले, अरे माणूस समाप्त होते, पण तुम्ही सत्कार करा. आपल्या मुखातले दात समाप्त होतात, दुकानाची सुपारी खराब होते का? अडकिता मागे राहते, पुढे पुढे चालला जाते. अवगुणाचे हाती आहे योगी फजिती. कोणताही अवगुण करू नका, दुर्गुण करू नका. दुर्गुण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण माणूस आहोत, आपण माणूस आहोत, आणि माणूस आहोत म्हणून माणसासारखं आपण राहणं पाहिजे. हे संत मानवाचा उद्देश आहे बरं, माझा नाही. तुम्ही माझंच कशाहून आहेत सांग? कालचे महाराज म्हणे बडे बडे वाटी लावले, एकीच गली का कचरा है. सुदे सुदे वाटी लावले ना आपू भागवत आहे, कुठला झटक झटक जैसे होते जैसे थे नाही म्हणतात. परिवर्तन, बदल, युवक भेटला पाहिजे, कार्य झालं पाहिजे, गावाचा गौरव झाला पाहिजे, गावाचा गौरव झाला पाहिजे, गावाचं नाव चांगलं झालं पाहिजे. अरे आपल्या गावचं नाव घेतलं तर आपली साठी एखादं बटन तुटते. वा वा, काय महाराज, तुमच्या गावचा महाराज पाहिला ना, निऱ्या पुढ्या बरं कुठं झालं बाबा, कुठं तरी माणूस आला, काही शक्तीला येत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यू लोकांमध्ये आनंद आहे, आम्ही इथं येतो, संतही येत असतात, कीर्तन आटोपत घेतो, आणावा लागतो तो देव, आणावा लागतो तो देव.